एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। लग्नाची पत्रिका वाटायला गेलेल्या तरुणाचा हृदयद्रावक शेवट झालाय। कारला लागलेल्या आगीत या तरुणाचा होरपळून मृत्यू झालाय। घटना नेमकी काय घडली पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। राजधानी दिल्लीजवळ गाझियापूरमध्ये बाबा बँक्वेट हॉलजवळ शनिवारी ही दुर्दैवी घटना घडली आहे। नवाडामध्ये राहणाऱ्या अनिलचं 14 फेब्रुवारीला लग्न होतं। या लग्नाची पत्रिका द्यायलाच अनिल निघाला होता, तर रस्त्याच्या मध्येच त्याच्या वॅगन आर कारला आग लागली। या दुर्घटनेमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली। नेमकी ह्या कशामुळे लागली याचं कारण अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। अनिल शनिवारी दुपारी लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी घरातून निघाला, पण तो संध्याकाळपर्यंत घरी आलाच नाही। कुटुंबानेही अनिलला बराच वेळ फोन केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता। अखेर रात्री 11:30 वाजता पोलिसांनी अनिलच्या कुटुंबियांना फोन केला आणि अनिल हॉस्पिटलमध्ये असल्याचं सांगितलं। मी आणि अनिल एकाच ठिकाणी काम करत होतो। 14 तारखेला माझ्या बहिणीसोबत अनिलचं लग्न होतं। गाडीला आग कशी लागली हे आम्हालाही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया अनिलचा मेहुणा योगेशने दिली आहे। अपघातानंतर मृत्यू झालेल्या अनिलचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय। गाडीला आग नेमकी कशी लागली याचा शोध पोलीस घेत आहेत। याआधी शुक्रवारीही दिल्ली मेरठ एक्सप्रेस हायवेवर गाझीपूरमध्ये अशाच प्रकारे गाडीला आग लागली होती, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते। सुदैवाने या आगीमध्ये कुणाचाही मृत्यू झाला नव्हता। दुसरीकडे या महिन्याच्या सुरुवातीलाच हैदराबादमध्ये गाडीला आग लागल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता। या आगीमध्ये एका पुरुषाचा मृत्यू झाला होता, तर दुसरीकडे मृतदेह इतका जळाला होता की पोलिसांनाही त्याची ओळख पटवता आली नव्हती।